बार्शी येथे इयत्ता 9वी अ मध्ये शिकणारी मी विद्यार्थी. एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, कोणत्या पद्धतीने घ्यावी हे आम्हाला समजण्यासाठी, तसेच आमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी व आमच्या आयुष्यात पुढे उपयोगी पडण्यासाठी आमच्या शाळेने हा उपक्रम राबवला आहे. आज या ठिकाणी मी बार्शी तालुक्याचे आमदार माननीय श्री दिलीप सोपल साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आले आहे. चला तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपली ओळख आम्हाला करून द्यावी. हो, माझं नाव दिलीप गंगाधर सोपल, राहणार बार्शी. मी ॲडव्होकेट आहे आणि सध्या आमदार म्हणून काम करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. राजकारणात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? म्हणजे मी शालेय जीवनापासून किंवा कॉलेज जीवनामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण किंवा समाजोपयोगी काही कामं, आणि विद्यार्थी दशेत असताना कॉलेजमध्ये एक मेडिकल कॉलेज सोलापूरला व्हावं म्हणून जी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक बार्शी ते शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला होता आणि आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबरोबर अनेक ते पोलिओ डोसचे कॅम्प, रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम मी कॉलेज जीवनात असताना राबवलेले आहेत, त्याच्यात भाग घेतलेला आहे. आणि मग त्याच्यातूनच माझ्यावर युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते त्यावेळेचे कैलासवासी भाऊसाहेब झाडुके आणि बाबासाहेब महेदवी यांनी मला ती जबाबदारी दिली आणि माझी निवड केली. मग मी त्यावेळेसपासून मग सक्रिय राजकारणात, म्हणजे 1967 पासून युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मग मी राजकारणात प्रवेश केला. आणि राजकारणातलं माझं प्रेरणास्थान हे कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब, आणि हे मुख्य माझं प्रेरणास्थान होतं. त्यांना मी आदर्श म्हणून आजपर्यंतची माझी वाटचाल आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यात वसंतदादा पाटील साहेब होते, राजाराम बापू पाटील होते, आणि विलासरावजी देशमुख साहेब, कैलासवासी मनोहर जोशी, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, अशा वेगवेगळ्या नेते मंडळीच्या संपर्कात आलो आणि त्यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले. आणि समाजकार्याची आवड किंवा शिक्षणासाठी नंतर LLB झाल्यानंतर सर्वसामान्य माणसासाठी काम कर म्हणून मला धर्मवीर कैलासवासी मामासाहेब जगदाळे यांची भेट घेतल्यावर त्यांनी मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलं. आमदार म्हणून काम करत असताना सर्वात जास्त समाधान देणारे काम कोणते असे तुम्हाला वाटतं? सगळ्यात जास्त समाधान देणारं काम म्हणजे विशेषतः जे रुग्ण आहेत, पेशंट आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कशी मदत मिळवून देता येईल हे पूर्वीपासून माझं एक आवडीचं काम, म्हणजे एक जबाबदारीचं काम, की मी आजही तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या निष्ठेनं करत आलेलो आहे. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आपण कोणकोणत्या संधी उपलब्ध केल्या आहेत? मी ज्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत इथं मार्गदर्शन पण मेळावे घेतलेले आहेत. या बार्शीत पूर्वी एकच इंडस्ट्रियल इस्टेट होती आणि तिथं 2च कारखाने होते. त्यात वाढ करण्यासाठी तिथल्या अनेक नवनवीन उद्योजकांबरोबर बँकात जाणे, त्यांना कर्ज पुरवठा सुलभ होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले. आणि मग 1 नंबर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यावर 2 नंबर इंडस्ट्रियल इस्टेटची जागा आम्ही शासनाकडे प्रयत्न करून घेतली. त्या ठिकाणी अनेक उद्योग उभारले, अनेक तरुणांनी उद्योग उभा केले. त्याचबरोबर 3 नंबर इंडस्ट्रियल इस्टेट ती सुद्धा शासकीय जागा त्यावेळेचे तत्कालीन कलेक्टर माननीय रत्नाकरजी गायकवाड साहेब यांनी त्या ठिकाणी समक्ष भेट देऊन
जागेवर आम्हाला ते सगळे कागदपत्र तयार करून ती जागा आमच्या ताब्यात दिली. तिथेही आज मोठ्या प्रमाणात उद्योग उभारलेत आणि त्याच्यातून तरुणांच्या हाताला काम मिळालं. त्याचबरोबर बार्शीतलं जे MSEBचं 220चं सबस्टेशन आहे त्याच्यामध्ये त्याची क्षमता वाढवण्याचं काम केलं आणि त्यामुळं बार्शीमध्ये अनेक उद्योग उभारण्यासाठी जी जागा, जमीन, पाणी आणि वीज हे जे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आहे त्या करण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मग अनेक उद्योग उभारले आणि त्या ठिकाणी अनेक तरुणांनी उद्योग उभा केले. अनेकांनी केलेल्या उभारलेल्या उद्योगामध्ये तरुणांना काम मिळालं. अनेकांना नोकऱ्या लावल्या. मग ते पुण्यात असो, बार्शीत असो, सोलापूर असो, महाराष्ट्रात जिथं जिथं संधी मिळेल. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळजवळ माझ्या कारकिर्दी 85 सालापासून आजपर्यंत अनेक जे होतकरू तरुण संस्था, शिक्षण संस्था सुरू करू शकत होते ग्रामीण भागात, त्यांना संधी दिली. त्यांना शासनाच्या परवानग्या मिळवून दिल्या, शाळांची परवानगी मिळवून दिली, कॉलेजची मिळवून दिली. DED एक कॉलेज या ठिकाणी चालणं होतं. त्या ठिकाणी अनेक जण नोकरीला लागले, अनेक जण शिकून नोकरीला लागले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करा? शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीला पाणी आणि ते देण्याचं काम मी माझ्या 85 सालापासून आमदार म्हणून काम करत असताना अनेक सिमेंट बंधारे, पहिला सिमेंट बंधारा बार्शी तालुक्यामध्ये माझ्या कारकिर्दीत 85-86 मध्ये चिंचोली या गावाजवळ म्हणजे आपलं ते मंदिर आहे निळकंठेश्वराचं, त्याच्या पायथ्याला पहिला सिमेंट बंधारा हा बार्शी तालुक्यातला झाला. तिथून अनेक शेकड्यांनी सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे, 3-4 धरणं म्हणजे त्यात बाबळगाव आहे, त्याच्यानंतर कळमवाडी आहे, त्याच्यानंतर आपलं ढाळे पिंपळगाव आहे आणि जे 2 अपुरे होते त्यांचं काम केलं. त्याचबरोबर 100 वर्ष पूर्ण झालेलं पाथरी आणि कोरेगाव धरण याचं बळकटीकरण, रुंदीकरण, उंची वाढवणे हे सगळे काम त्या वेगवेगळ्या प्रकारे निधी आणून केलेले आहे. त्यामुळे त्या धरणांची पुढच्या 100 वर्षाची आयुष्य वाढलेलं आणि त्याच्यातून शेतकऱ्याला पाणी, पाण्यातून चांगली शेती हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतीला पाणी हा महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर मी जिल्हा बँकेत काम करत असताना अनेकांना नियम शिथिल करून पाईपलाईनचं कर्ज मंजूर करून देण्याचं काम केलं. त्यामुळे शेकडो एकर शेती बागायती झाली. अनेकांना शासकीय योजनेतून विहिरी देण्याचं काम केलं. एक आमदार म्हणून आपल्या मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या? अशी एक कुठली जबाबदारी नसते. येईल ती जबाबदारी मुख्य समजून काम करायचं असतं. तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल? भरपूर शिका. म्हणजे चांगल्यापैकी आपल्या आईवडिलांनी ज्या आपल्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत ते शिक्षण आधी पूर्ण करा आणि इथनं पुढच्या काळात शिक्षण हेच तुमचं किंवा मेरिट हेच तुमचं भांडवल राहणार आहे. माझे बापदाद्याची व्यापार आहे किंवा अमकं कुठलं आहे हे आता या पुढच्या बदलत्या काळात नुसतं ते चालणार नाही, तर तुमचं मेरिट हेच तुमचं भांडवल राहणार आहे. आणि अनेक वेगवेगळी क्षेत्र आता उपलब्ध झालेली आहेत. त्या जगाच्या बाजारात टिकण्यासाठी चांगल्या प्रकारे शिक्षण घेणं आणि मन लावून शिकणं हा संदेश त्यांना द्या. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत असं वाटतं? सातत्य, चिकाटी, प्रामाणिकपणा, आई वडिलांप्रती किंवा ज्येष्ठांप्रती आदर, सन्मान ठेवण्याची भावना,
या सगळ्या गोष्टी असल्या आणि किती मोठा झालं तरी त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे आणि तो नम्र असला पाहिजे. खरंच तुमचे हे विचार ऐकून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही सांगितलेला प्रत्येक विचार प्रत्येक गोष्ट मी माझ्यात आत्मसात करून एके दिवशी नक्कीच स्वतःच्या पायावर उभी राहून दाखवेल. तुमच्याशी भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही एवढे व्यस्त असून देखील माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. मला तुझं सुद्धा कौतुक वाटतं, कारण आता मुलींच्या शिक्षणाचा खरा पाया हा म्हणजे ज्यांनी क्रांतीच केलेली आहे शिक्षणात अशा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची पायाभरणी झाली आणि त्यामुळं अनेक मुली ह्या शिकून खूप मोठ्या झाल्या. त्यापैकी तू एक आहेस. तुलाही मनपूर्वक शुभेच्छा. खूप मोठी हो आणि जे आई वडिलांनी अपेक्षा तुझ्याकडून केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण हो असा तुला आशीर्वाद. धन्यवाद.